नमस्कार, माझं नाव गणेश शिंदे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की व्हॉइस ऑफ मीडियाचं राज्य कार्यालय बार्शी, जिल्हा सोलापूर येथे आहे आणि मी त्या ठिकाणी बसतो आहे. आणि मुख्य कार्यालय आपलं मुंबईमध्ये आहे, राष्ट्रीय कार्यालय दिल्लीमध्ये आहे. तर ह्या कार्यालयामधून आपलं व्हॉइस ऑफ मीडियाचं काम चालतं. तर मी महासचिव, राज्य महासचिव म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपण सोशल मीडियामध्ये आपलं व्हॉइस ऑफ मीडिया जो आहे तो प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आता मुख्य विषय असा आहे की तुम्ही त्याच्यावरती अवेलेबल नाहीत. म्हणजे ज्यावेळेस मी यूट्यूब बघतो तर त्या यूट्यूबवरती ज्यावेळेस यूट्यूबला आपण पाहतो तर त्याला माझ्याकडे फक्त 933 सबस्क्रायबर आहेत आणि आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे जे सगळे मेंबर आहेत ते 39,000 आहेत. बाकीचे मेंबर्स का नाही आहेत? तर प्रत्येकाने यूट्यूबला व्हॉइस ऑफ मीडिया सर्च करा. इवन अनेक वेळा मी त्या ग्रुपवरती टाकलं होतं किंवा प्रत्येकाच्या लिंक्स टाकल्या होत्या. फेसबुकची टाकलेली, यूट्यूबची टाकली होती, इन्स्टाची टाकलेली, थ्रेडवरती आपण आहोत, लिंक्डइनवरती आपण आहोत. म्हणजे प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण आहोत. आता त्याचा उद्देश काय आहे की कशासाठी आपण हे करतो आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपलं व्हॉइस ऑफ मीडिया जे काम करतं आहे, आता एवढी मोठी संघटना आपली 41 देशामध्ये आहे, भारतभर आहे. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असते. आपल्याला माहीत झालं पाहिजे की अरे मी ज्या संघटनेमध्ये काम करतो आहे त्या संघटनेचं कुठल्या तरी भागामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली, आज तिकडं काहीतरी हा प्रोग्राम झाला, तिकडं हा प्रोग्राम झाला. हे कधी माहीत होणार? जर तुम्ही सोशल मीडियाला, आपल्या प्लॅटफॉर्मला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर. आणि अत्यंत वाईट अवस्था आहे की त्याला सबस्क्रायबरच नाहीत. अनेक वेळा टाकलं, 1 ते 2 फक्त सबस्क्रायबर वाढतात आणि परत झालं ते जैसे थे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला आत्मीयता तुम्हाला केव्हा वाटेल व्हॉइस ऑफ मीडियाबद्दल? जेव्हा तुम्ही त्याच्यावरती पोस्ट बघाल, एखादा फोटो बघाल, तुम्हाला तो आवडेल आणि हमखास मी गॅरंटी देतो की तुम्हाला आवडेल. आपण आपले जे आजपर्यंत प्रोग्राम झाले त्याचे व्हिडिओज सगळे टाकलेले आहेत यूट्यूबला. आता अनेक जण बघतच नाहीत. संदीप सर म्हणले आता एक काम करा, म्हणले 1-1 मिनिटाचे रील्स बनवून टाका. मग 1-1 मिनिटाचे रील्स टाकल्या, त्यालाही तेवढा प्रतिसाद नाही. कशामुळं नाही? तर तुम्ही त्याला सबस्क्राईबच केलेलं नाही. तर हां, सगळ्यात पहिला प्रश्न आहे किंवा फेसबुकवरती किती लोक आहेत त्यातले? हात वरती करा. फेसबुकवरती सगळेजण आपला मोबाईल बाहेर काढा. मोबाईल नेट ऑन करा. फेसबुक ओपन करा. फेसबुकच्या सर्चला व्हॉइस ऑफ मीडिया टाका. व्हॉइस ऑफ मीडिया आणि त्याला लगेच तिथं सबस्क्राईब करून टाका, लाईक्स करा, फॉलो करा. तर अशा रीतीने तुम्हाला प्रत्येकाला, आता ग्रुप्समध्ये कोण कोण आहे? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोण कोण आहे त्यातले? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शक्यतो सगळे आहेत. तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की माझ्याकडे 75 ग्रुप्स आहेत. आपले व्हॉट्सअपला 75 ग्रुप्स आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर सकाळपासून आपला जो ॲक्टिव्हिटी होते ना, प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुमच्या मोबाईलवरती फोटोसहित पडलेले आहे. तुम्ही त्याला लिंकला क्लिक केलं तर त्याला कॅप्शन पण दिसेल की काय पुढं चालू आहे. पण हे कधी जर तुम्ही ते बघितलं तर, आता आज आपण इथं उपस्थित आहात, तुम्ही समोर पूर्ण प्रोग्राम बघताय, नाही बघितलं चालेल. पण जे घरी बसले तितके आपले सगळे मेंबर्स, त्यांना कसं माहीत होणार की इथं काय काय झालं, कोण आलं होतं, कोण काय बोललं? तर त्यासाठी सोशल मीडियाची अत्यंत गरज आहे. आणि प्रत्येकाने आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो सगळ्यांनी आवर्जून करा. केले नसतील आणि जेवढे पण आहेत ना सगळ्याला फॉलो करा. यूट्यूब आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, सगळ्याला फॉलो करा. आणि आपले जे पण काही प्रश्न असतील ते सगळे तुम्ही बार्शी राज्य कार्यालय आहे त्या ठिकाणी फोन करून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार आहे. समजा तुम्हाला भीमेश सरांचा नंबर नाही आहे, फोन करून विचारा की सर माझे असं मेडिकलचा प्रॉब्लेम आहे, माझा लीगल प्रॉब्लेम आहे, मला बोलायचं आहे. तर त्यानुसार तुम्ही हे करू शकताय. माझा नंबर या ठिकाणी मी सांगतोय 9309 224599 9309 224599 आपला व्हॉइस ऑफ मीडियाचा राज्य कार्यालयाचा ऑफिशियल नंबर आहे.
त्यामुळं त्यावरती तुम्ही तुमचे प्रत्येक जे काही प्रॉब्लेम असतील ते सांगू शकताय. हा झाला आपला सोशल मीडियाचा विषय. दुसरा एक मिनिटामध्ये दुसरा एक विषय असा आहे की आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवतो आणि त्या संदर्भात आम्हाला लागतो डेटा. कारण जोपर्यंत तुम्ही डेटा देत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काम होऊ शकत नाही. आता समजा जे पुरस्कारार्थी होते आत्ता, ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे, त्यांना पुरस्कार डिक्लेअर झाला, परंतु त्यांचं नाव, त्यांचं पद, त्यांचा फोटो जेव्हा मला मिळेल तेव्हा त्यांची पोस्ट छानपैकी तयार होईल आणि सगळ्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पडेल. म्हणजे त्यासाठी काय पाहिजे? डेटा. तर हा डेटा ज्यावेळेस आम्ही तुम्हाला डेटासाठी फोन करतो, मला माहिती आहे की आपण इरिटेट होत असाल अनेक वेळा. तुम्हाला वाटत असेल की अरे काय ही कटकट आहे, काय सारखं फोन करून विचारतात, हे पाठवा, ते पाठवा, ते पाठवा. पण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे आणि हे प्रत्येक आपला जो व्हॉइस ऑफ मीडियाचा मेंबर आहे त्या प्रत्येकाला फायदा व्हावा म्हणून आपण हे सगळं करतो आहे. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुम्हाला फोन येईल त्यावेळेस प्लीज रिसीव करा. पॉसिबल नसेल, रिसीव करायचं पॉसिबल नसेल तर मेसेज टाका की सर नंतर कॉल करतो, किंवा नंतर तुम्ही कॉल करा, मी नंतर कॉल करेन. आणि जर पॉसिबल असेल बोलून सांगा की सर आत्ता मी कामात आहे, नंतर हे करतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस मग आपण बोलूया. परंतु आपलं जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. अत्यंत सुंदर आपलं सगळ्यांचं काम चालू आहे. धन्यवाद. गणेश आपल्या कार्यालयाचे सचिव आहेत आणि गेल्या वर्षभरापासून खूप छान पद्धतीनं गणेश काम करत आहेत. आमच्या सगळ्यांचं गणेशला खूप वारंवार बोलणं खावं लागतं. अर्थात ते प्रेमाचं बोलणं असतं. आपल्या कार्यालयातला पूर्ण वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 9पर्यंत बसणारा माणूस आणि एक चळवळ म्हणून योगदान देणारा गणेश. आपण जोरदार टाळ्या वाजवून गणेशचं या निमित्ताने स्वागत करूया. थँक्यू.